नमस्कार, मी युवराज गायकवाड. हॅलो उमरगा या लोकप्रिय टॉक शोमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत स्मशानभूमी उमरगा येथील. खरं पाहता याला स्मशानभूमी म्हणता येणारच नाही, कारण वैकुंठधाम. क्षण मावळतीचा येता डोळ्यात आसू कशाला, शेवटचा आपला मुक्काम येथेच आहे. या वैकुंठ नगरीची सेवा करणारे, जे की सलग गेल्या 4 वर्षापासून इथे 210 वर अंत्यविधी करणारे गजानन गायकवाड वैकुंठ सेवक यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत, यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव गजानन गणपत गायकवाड, स्मशानभूमीमध्ये उमरगा काम करतो. आपलं शिक्षण? मी तर ग्रॅज्युएट झालेले, BA ग्रॅज्युएट आहे आणि DED पण झालेले आहे. अच्छा. DED करत असताना पुन्हा ओपन युनिव्हर्सिटीमधून माझं ग्रॅज्युएट झालेले. कोरोनाचा काळ होता त्यावेळेस, आणि पुन्हा पुढचं शिक्षण घेणं तर मला अशक्य झालेलं आहे, कारण लगातार 2 वर्ष आहे ना कोरोनाचा पिरियड होता, आणि त्याच्यामध्ये शिक्षणापासून थोडं लांब गेलो. कारण जिम्मेदारी एवढी होती की रेग्युलर बीड जिल्ह्यामध्ये होतो मी त्यावेळेस, माझी ड्युटी होती रेग्युलर. मला नाईट आणि डेमध्ये एकच माणूस होतो की हे काम कोणी करत नाही, आणि खूप हार्ड काम असतं आणि जिम्मेदारीचं काम असतं ना. मग लगातार 2 वर्ष कोरोनासाठी याच्यामध्ये वेळ गेला माझा, आणि त्यामुळे 2 वर्ष पेंडिंग पडले. पुन्हा हे आईवडिलाकडून जिम्मेदारी आलेलीच होती पारंपरिक पद्धतीनं, ही जिम्मेदारी स्वीकारून पुन्हा ह्याच सेवेमध्ये लागलो. आपलं मूळ जन्मस्थान म्हणजे कुठून आलात आपण? मूळ जन्मस्थान तर माझं नांदेड आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी आपली? माझ्या वडिलाचं नाव गणपत गोविंद गायकवाड आहे, आणि आम्ही त्यांना 4 मुलं आहेत. अच्छा. सगळ्यात शेवट मी आहे. एक मोठा भाऊ असतो, त्यांची जिम्मेदारी सध्या माजलगाव शहरात, बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये आहे. अच्छा. ते पण स्मशानभूमीचंच काम पाहतात. मी जे काम करतोय वैकुंठी स्मशानभूमीमध्ये चिता रचणे जे काही माझं काम आहे, तेच काम तिकडं भाऊ पण करत आहे. दुसरा भाऊ आहे एक, त्याच्यापेक्षा छोटा आहे, ते नांदेडला आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून छोटा आहे तर निलंग्याला शहरात शांतिवनी स्मशानभूमी आहे, आणि त्याच्यापेक्षा शेवट मी आहे, आणि मी वैकुंठ शहरामध्ये काम करतो. परंपरा आहे की बाबा वैकुंठ सेवक? हो, पारंपरिक पद्धती. तुम्हाला उमरग्यात येण्याचा योग कसा आला? तसं पाहतं तर आम्ही आता निलंग्याला राहत होतो, याच्या अगोदर निलंग्याला राहत होतो, आणि निलंग्याच्या अगोदर आपण सुरुवात तर नांदेडलाच होतो. पण असे ही स्मशानभूमीची कामं करतो ना आपण, तर तिथली लोक आपल्याला आवर्जून घेऊन येतात की आमच्या शहरामध्ये तुम्ही काम करता का? अच्छा. तुमचं कामच हे, तुमचं काम आवडलं आहे आम्हाला, आमच्या शहरामध्ये पण या, आणि आमच्या स्मशानभूमीमध्ये तुमच्यासारखेच माणसं पाहिजेत असं म्हणतात आपल्याला. इथलं उमरगातली शहराची स्मशानभूमी डेव्हलप होण्याच्या अगोदर आपल्या शहरातील शिवसाहेब असतील, जे पॉलिटिकलचे माणसं होते, त्यांनी जे काम पाहत होते, जे पदावर असताना आपल्याला पण हे बनवायचे, त्यावेळेस 1-2 चक्रा त्यांचे पण पडले होते की तिकडे छान स्मशानभूमी आहे, त्याचं काय बनवता येईल का त्यावेळेस. आणि अशी माहिती मिळाली की तुम्ही या शहरामध्ये येऊन देऊ शकता का. तर म्हणजे तुम्हाला आता हे मानधन हे कसं आहे, म्हणजे तुम्ही नगरपालिके थ्रू आहात का म्हणजे वैयक्तिक मानधन आहे तुम्हाला? नाही, मी नगरपालिकेतर्फेच आहे, पण कंत्राटी कर्मचारी म्हणून मला 8,000 रुपये मिळतात. 8,000 रुपये मिळतात, म्हणजे 8,000 रुपये आहेत मासिक 8,000 रुपये मिळतात. आणि कुटुंबात किती जण आहात तुम्ही? कुटुंबामध्ये सध्या इथं जर धरलं तर 6 आहेत. 6 कुटुंब? 6 माणसं कुटुंब आहे? 6 जणांचं कुटुंब आहे. आई वडील, मी, माझी वाईफ, मुलगी, आणि भावाची एक मुलगी आहे शिक्षणाला भारत महाविद्यालयामध्ये. भारत विद्यालयामध्ये? भारत विद्यालयामध्ये. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे सर्वच किचकट काम? हो. एकतर तुम्ही शिकलेले आहात, क्वालिफाय आहात, असं तुम्हाला वाटलं नाही का म्हणजे आपण नोकरी करावं? ग्रॅज्युएट प्लस DED आहात तुम्ही? बरोबर आहे. हां, DED म्हणल्यानंतर शिक्षक पेशा सहज तुम्हाला नोकरी लागली असते, कारण तुम्हाला आरक्षण देखील असेल माझ्या. बिलकुल, मी रिझर्वेशनमध्ये असाल. बरोबर. पण तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केला नाहीत का? बिलकुल, की मला पण आता हे वडिलांची आणि आजोबाची पारंपरिक पद्धतीने हे काम चालतच आलेलं आहे. हे कुठेतरी खंडन करून आपण काही ना काही केलं पाहिजे, की शिक्षण शिकलं पाहिजे. आणि असं करत असताना मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला 2 वर्षाचं माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी होती की हे काम कोणी करू शकत नव्हतं. अच्छा. कोरोनाचा पिरियड होता, आणि 30 बॉडी डे आणि नाईटला चालू होते. त्यावेळेस तर लाकडं रचत असताना की हातामधून रक्त गळायचं. आम्ही माणूस म्हणून तर आम्ही जाणवतच नव्हतो की PP किट काढणे, जाळणे, 30 बॉड्या एक माणूस करायचं म्हणजे सोपं आहे का? लाकडं रचणे किती वेळ वाया जातात. ह्या 2 वर्षांमध्ये पुन्हा शिक्षणापासून थोडं विभागण्यात आले, आणि पुन्हा जे पारंपरिक पद्धतीने जे काम आले ते स्वीकारायला लागले शेवटी. कोरोनाचा काळ, भयंकर कोरोनाचा काळ असताना, जे की मी शिक्षक होत होतो, परंतु आपल्याला पारंपरिक काम जे की वडिलोपार्जित आलेलं आहे ते काम करणं गरजेचं आहे.
म्हणजे हा माणुसकीचा सर्वात मोठा धर्म आहे आजच्या काळात. या खरं पाहता कोरोनानं आपल्याला खूप काही शिकवलं, पण आपण त्यातून खरंच काही शिकलो का, हा धडा घेण्यासारखं यांच्याकडून आहे. उमरग्यात आल्यानंतर तुमच्यासमोर प्रमुख आव्हानं कोणती होती? प्रमुख आव्हान हेच होते, शहरवाशांना हे माहीतच नव्हते की अशी कुठेतरी माणसं असतात, लाकडं रचणे, विधी करणे असं. उमरगा शहरवाल्याला कोण माहीत नाही. आपण हळूहळू सुरुवात केली आहे. सुरुवात करत असताना अनेक अडचणी आले की कोणी म्हणते तुला कोण ठेवलंय, अच्छा तुला कोण लाकडं रचू म्हणलंय, तू का बरं रचिला, तू अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. अच्छा. हां, म्हणजे आता त्यावेळेस कसं असतं की माणुसकीचा धर्म म्हणून आपण सगळे नातेवाईक दुःखात असतात, पण पाठीमागचे जे माणसं जे असतात ना अंत्यविधीला येणारे ते थोडं आता हे असं योगाचं असं असतो का काही जण पिऊन हे ते करून येतात आणि त्यांना सांभाळणं म्हणजे आपले आता 4 वर्ष झालेत, आता कोणी बोलत नाही आणि बोललं तरी आपण घ्यावंच लागणार आहे सांभाळून. काय शेवटी हेच आहे ना, माणुसकी धर्म आपण जे सेवा करतो त्याला सांभाळून घेणंच आहे. बोललं तरी बी आपण काय आतापर्यंत कोणाची काय तक्रार केली नाही की बाबा आपलं तुझं 5 मिनिटाचा संबंध हे काम करून घे नाही, कारण नातेवाईक दुःखामध्ये आहेत. बाकीचे दुसरं कोणी जरी त्रास दिलं तर आपल्याला हे करू नये. अच्छा. उमरगा शहरात आल्यापासून तुम्ही आजवर किती अंत्यविधी केलं? जवळजवळ 510 पर्यंत झालेले. 510 पर्यंत? जवळजवळ 510 पर्यंत झालेत. माझ्या आतून रजिस्टरला नोंदी आहेत. अच्छा. तर त्याच्यामधलं लहान मुलंच सांगतो की मी जवळजवळ आपलं शहर असं आहे ना, कर्नाटक जवळ आहे, कर्नाटक तेलंगणा जवळ आणि महाराष्ट्र जवळ असल्यामुळं 3 राज्याची सीमा लागलेले आपलं शहर आहे. हां, आणि उमरगा शहर हे थोडं हॉस्पिटलसाठी चांगलं आहे असं मला वाटते, कारण अनेक डिलेव्हरीचे पेशंट इथं आल्याच्या नंतर एक्सपायर झाल्याच्या नंतर असे जवळजवळ मी काहीतरी खड्डे केलेत एकट्यानेच, आणि आपण नातेवाईकाला त्रास देत नाही. वेळ कसं होतं, त्यांचे नोंदी घ्या, हे घ्या, आपण आधार कार्ड वगैरे नोंद करतो, खड्डा खोदून जे काही त्यानं देतील, मी मागत नाही की मला एवढे देत, जे काही देतील मी काम केल्यामुळे चौकशीने 100-200 ते मग आपण दफनविधी करून व्यवस्थित त्यांना विधी पूर्ण सांगून अगरबत्ती, फूल, काय मीठ, काय जे काय असेल ते विधी पूर्ण करतो. इथे म्हणजे या वैकुंठ धाममध्ये प्रमुख समस्या काय आहे? आता प्रमुख समस्या एवढीच आहे की बघा, विशेष म्हणून तर आपण इथून विसावा देतात. अच्छा. जवळच. आणि विसावा हा कसा ठिकाण असतो, मला याच्यातलं थोडं माहिती असल्यामुळे तुम्हाला एक करतो की विसा हा शिववर दिला जातो. गाव म्हणतात ना, गावापासून शिव. शिवला आल्याच्या नंतर शिवाच्या शेवटी जिथे असताना त्याला विसावा म्हणतात. वेस ओलांडलं त्याला विसावा म्हणतात. एक समस्याच्या बाबतीत जर बोला गेलं तर विसावा काय आहे, आणि जवळजवळ तर एक कंपाऊंड जर केलं तर अतिउत्तम होईल. कारण काय होतं की मजबूत कंपाऊंड आहे, आणि काय होतं की थोडं खाली जाळी थोडी उचलून असल्यामुळे खाली दगड आपण लावलेत बघा, तुम्ही बघू शकता तिकडं, आणि खाली डुकर येणे, म्हणजे कोणता बी प्राणी होणे. आणि अजून काय होतंय की कंपाऊंड केल्याच्या नंतर त्याला रंगरंगोटी देता येते, त्याचे चित्र काढता येतात, आणि स्मशानभूमी म्हणलं की त्याला सुविचार देता येतो की जीवनाच्या संदर्भामध्ये शिक्षण थोडंफार काहीतरी मिळालं पाहिजे लोकांना आल्याच्या नंतर, की हे एक झालं पाहिजे. आणि बाकी तर छोट्या गोष्टी आहेत, जसं पाईप आसन. आता गार्डन पाईपचे एक मला हे करायचंय नगर परिषदला, की गार्डन पण 2 वर्ष झाले गार्डन पाईप नाही. गार्डन पाईप लागते, पुन्हा याला खत लागतंय, ह्याच्यासाठी मशीन लागते. आता काल परवाच मी मशीन आणून पुन्हा ह्याला वरचं क्लीन केले, नागरमोता निघाले, हे क्लीन करत असतो. स्वच्छतेसाठी झाडू लागते. हे सगळं तुम्ही म्हणजे नगरपालिका पुरवत नाही तुम्हाला? बिलकुल पुरवते. आतापर्यंत सगळं मला कोणत्याच गोष्टीचं काही कमी पडू दिलं नाही, सगळं पुरवलं गेलेलं आहे. फक्त आता तुम्हाला मानधनाचा विषय म्हणजे पदाधिकारी लोक बी चांगले आहेत, उमरग्याचे पदाधिकारी पण चांगले आहेत. आपण गेल्याच्या नंतर माणसांना असं करत नाही की थांब तिकडं, असं नाही, आलं तरी जवळ घेतात, माणसांना हातात हात देतात. एवढे मोठे असून मला वाटतं की मी कुठेतरी लहान आहे, ते एवढे अधिकारी असून आपल्याला हात देतात. चांगले आहेत पदाधिकारी लोक. माध्यमांनी दखल घेतली. आजवर म्हणजे तुम्हाला सामाजिक पुरस्कार किती भेटले? म्हणजे सामाजिक संस्था असतात, त्या संस्थेने किती जणांनी दखल घेतली तुमची? तसं उमरगा शहराचं सांगू का काय बाहेरचं पण? ऑल तुम्ही आता काम केलेलंच आहात. माझी बीडला माझे सिव्हिल जे बॉडी येत होत्या, सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये माझं पण कोरोना योद्धा पुरस्कार दिलेला त्या माध्यमाने. आणि पुन्हा जे स्मशानभूमीतले सामाजिक लोक असतात, सामाजिक लोक म्हणजे आपण चांगलं कार्य करतो. तुम्ही जसं आता येऊन हे केलात तसंच काय सामाजिक लोक असतात की जे चांगले ते येतात की बाबा खूप छान काम आहे, त्यांनी पण आपल्याला छोटे पुरस्कार दिलेले आहेत. आणि उमरगा शहरामध्ये जवळजवळ 5-6च्या जवळ झाले. आणि माध्यमाने पण 3-4 वेळेस पत्रकारांनी बातमी पण दिलेली की उमरग्यात युवकाने स्मशानभूमी छान बनवली, हायटेक होते, आपण येतो. ही जी गोष्ट आहे अंत्यविधी, यातून बरेच नातेवाईक येतात, बरेच जण अंत्यविधीला येतात. तेव्हा आल्यानंतर तुम्हाला म्हणजे त्यांच्या भावना काय वाटतात एकंदर? कोणी 60 वर्षाचं असतं म्हणजे वारल्यानंतर, कोणी ऐन तारुण्यात जातं. या गोष्टीनंतर
इथून जे अनुभव तुम्हाला आलेले आहेत त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? कसं आहे बघा, आता प्रत्येक माणसाचा जन्म झाला म्हणजे मृत्यू हा शेवट आहेच ठरलेलाच आहे. ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की आपण फक्त मेणबत्तीसारखं जीवन एक उदाहरण देऊ शकतो. मेणबत्ती सुरक्षित ठिकाणी जर लावली अच्छा. तर ते राहील. पुन्हा वारं वादळ हे आलं तर ते विजली जाते. प्रकार तेच आहे की आयुष्यामध्ये आपण चांगलं कर्म करत राहिलो, चांगलं व्यवस्थित चाललो, चांगलं त्याच्यामध्ये आपण नशा दारू आगाऊ गोष्टी जर केलो, तुम्ही चांगल्या गोष्टी केल्याच्या नंतर तर तुम्हाला काही होतच नाही ना. हां, बाकी असं आहे की प्रश्न हे राहिला तुम्ही ते विचारलाय की लहान लेकरू मेल्याच्या नंतर खूप दुःख वाटतंय. आणि त्याच्यात अजून कुठं नशेनं जर गेलं तर आणि फार दुःख वाटतं की कुठंतरी लग्न केले, लहान लहान लेकरं असतात, एवढे पण लेकरं बघितले, एवढे पण बघितले, काकद पण घेऊन आले लेकरं बघितले की वाटतं की नशाच्या याच्यामध्ये नशा करू नका. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जरूर आपल्याला विनंती करायची आहे की आपण नशामुक्त राहा, नशा करू नका, बाकी सगळं जीवन आपलं व्यवस्थित होऊ शकतंय. आणि म्हातारं माणूस 60, 65, 70 वर्षाचं जर असेल तर ठीक आहे ना, आता वयोवृद्ध आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तसं गेल्याच्या नंतर पण दुःख प्रत्येकालाच आहे. माणूस गेल्याच्यानंतर दुःख तर असतेच, पण प्रत्येक व्यक्तीचं अंत हा निश्चितच ठरलेला आहे. त्याच्यापाशी दुःख नाही म्हणता येत, त्याला एक अंत असती, प्रारंभ म्हणावं लागेल. ती प्रारंभाची गोष्ट. आता ना लोकांना एक संदेश काय द्याल? कर्म चांगले करायचे. कसं राहतं आपल्या याच्यामध्ये राम बी आहे आणि रावण बी आहे. अच्छा, आपल्या अंतरात्म्यात आपल्या अंतरात्म्यात रावण पण आहे आणि राम पण आहे. आपल्याला रामासारखं वागायचं का रावणासारखं वागायचं हे आपल्या हातात आहे. आणि रामासारखं वागला वनवास थोडा मिळेल, पण पुन्हा अनेक सिंहासन मिळेल आणि पूर्ण जगभर रामासारखे तुमची पूजले जातात. आणि रावणासारखं तुम्ही संपत्तीचा माज करताना, अहंकार दाखवताना, मी ह्याला हे करतो ते करतो, मारायचं तर बिलकुलच मला वाटतं की विचारच करू नका. मी एवढे लहानपणापासून हेच काम करत आले. माझा जन्मच स्मशानभूमीमध्ये झाला आहे आणि रेग्युलर तेच रडणं हे ते डोक्यामध्ये ते चालू असतं की मी म्हणतो की मारामारी हे कधीच अहंकार बाळगू नका. 5 मिनिटाचा भरोसा नाही. चलता ठेस लागला. आता तर माणसाला अटॅक आणि हृदयविकाराचे तर खूप प्रमाण झालेत. यस. आणि नियतीला काय आहे की तुम्ही नियतीला एक ठरवायचं आहे की तुम्ही चांगलं असाल तर तुम्हाला टिकवायचं. तुम्ही जर लोकांना त्रास देत असाल, त्यांची पण नियती आहे, त्यांना पण निसर्ग आहे, त्याला कसं हटवायचं निसर्गाला आणि परमेश्वराच्या हातामध्ये. त्याच्यासाठी बिलकुल अहंकार बाळगू नका. चांगले जीवन जगा, व्यसनापासून मुक्त राहा, शिक्षण शिका, परिवारासाठी आईवडिलाची सेवा करा. बिलकुल काही गोष्टी असेल तर संध्याकाळी आपण एकत्र आले गेलं पाहिजे. भाऊ वडील मुलं पत्नी सगळं एकत्र येऊन बसले पाहिजे, जेवण केले पाहिजे, चर्चा केली पाहिजे. अहंकार तर बिलकुलच नका. मला वाटतं भावाभाव तर नकाच. शेवटी आपला जन्म झालाय, राहिलेच किती 50 ते 55 वर्षाचं आयुष्य या काळात. हां, तुम्ही लहानाचे मोठं व्हायलाच तुम्हाला 16, 17, 18 वर्ष होत आहे. 20-25 वर्ष तुम्हाला पुन्हा अहंकारानं तुम्ही ह्याच्यात जातात. तुमची एक 10-15 वर्ष झालं, तिथून वरदापकाळ सुरू होतो. आणि निसर्गाला प्रत्येकाला आणायचे न्यायचे, त्याच्यासाठी अहंकार हा करू नका. असंच तुमच्या माध्यमातून लोकांना संदेश द्यायचा आहे. तर हे होते गजानन गायकवाड.